सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, काही दिवसा अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला होता की ज्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक सुद्धा फोटो नाही। ठीक आहे, ते मी जस्टिफाय केलेलं होतं न्यूजवरती, यूट्यूबवरती, भरपूर ठिकाणी मी त्यांच्या सभा बघितल्या होत्या, पण तिथं मला कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक सुद्धा फोटो दिसला नाही। पण आता हा जो व्हिडिओ आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे, ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला फारच आनंद झाला। ठीक आहे, आरक्षण हे जरांगे पाटलांना 100% मिळणार, मराठा आरक्षण 100% भेटणार, मला तरी असं वाटत आहे। कारण की जरांगे पाटील आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शरणी गेलेले आहेत। ठीक आहे, आणि जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असणार तिथं 100% न्याय होणार। हा बघा व्हिडिओ। बघितला भावांनो व्हिडिओ, आणि हा व्हिडिओ बघून मला शपथ फारच आनंद झाला। ठीक आहे, आणि आता तरी मराठा आरक्षण यांना 100% भेटणार, मला तरी असं वाटतंय। आणि राहिला आरक्षणाचा प्रश्न तर ते यांना भेटणारच। आणि मी दुसरी गोष्ट सांगतो, म्हणजे एक मुलगा आहे, त्याची लायकीसुद्धा नाही, मी त्याचं नाव घेणार नाही, तर तो कमेंटमध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ करतो। ठीक आहे, तर या बाळाला सांगू इच्छितो की बाळा, तुला ॲट्रॉसिटी हा शब्द तू ऐकला नाही वाटतं। ठीक आहे, आणि तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवी देतोय। बाळा, तुझा एक कमेंट तुझं आयुष्य बर्बाद करू शकतं। ठीक आहे, आपल्या अवकाळीमध्ये राहावा आणि सर्व महापुरुषाचा आदर कर, आम्ही तर करतोच, पण तुझ्या आईवडिलांनी तुला शिक्षण दिलं ना असं वाटतं मला, त्याच्यामुळेच तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ करतोय। ठीक आहे, असो, आपली आईवडिलांची शिकवण असते, कारण की तुझ्या आईवडिलांनी तुला शिक्षण दिलं नसेल आणि तू अन्न वगैरे खात नसशील, तू गु खात असशील। ठीक आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे तू एवढ्या दिग्गज व्यक्तिमत्वाला शिवीगाळ करतोय। आणि राहिला आरक्षणाचा प्रश्न, तर ते मराठा समाजाला मी सुरुवातीपासून सांगतोय की बुद्ध समाज हा त्यांच्या सुरुवातीपासून पाठीमागं आहे। मराठा आरक्षण हे भेटलंच पाहिजे। आमची इच्छा आहे की मराठा बांधवांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे। आरक्षण का कोणाच्या बापाचं नाही आहे, ठीक आहे, सर्वांचं आहे, सर्वांना भेटलं पाहिजे, ज्याचा हक्क त्याला मिळो। ठीक आहे, प्रकाश आंबेडकर सुद्धा त्यांना सपोर्ट करत आहे, पण काही असे भाडखाऊ येतात आणि शिवीगाळ करतात, त्याच्यामुळं काय होतो की वादिवाद होतो, दोन समाजामध्ये वादिवाद होतो। आता या व्हिडिओमध्ये सुद्धा काही येणार भाडखाऊ, मला शिवीगाळ करणार, करा, बिंदास करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कायदेशीर ज्या दिवशी डोकं सरकलं त्या दिवशी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करणार। आणि तुम्हाला ॲट्रॉसिटी काय असते, की कायदेशीर घोडा लावणार। जय भीम आणि जय संविधान, जय शिवराय।